नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समाजशास्त्राचे म्हणजे सोशल सायन्सचे याचे काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अतिशय महत्त्वाचे असे ऑब्जेक्टिव्ह पाहिले होते आणि त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सामाजिक शास्त्राचे अतिशय महत्त्वाचे असे ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत। आता हे ऑब्जेक्टिव्ह आपण खूप मेहनत करून जमा केलेले आहेत। हे ऑब्जेक्टिव्ह आपले 5वी पासून 10वी पर्यंत इतिहास असो, भूगोल असो आणि त्यातल्या त्यात 4थीचा महाराष्ट्राचा भूगोल, 5वीचा भारताचा भूगोल, म्हणजे 4थी पासून 10वी पर्यंत इतिहास असो, भूगोल असो, या सर्वांचं कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यातले काही असे महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत। कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण 54 ऑब्जेक्टिव्ह पाहिले आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढले ऑब्जेक्टिव्ह पाहू। माते नावाचा कडक चहा, माते आपली माता नाही, ही माता वेगळी आहे। माते नावाचा कडक चहा हे ब्राझीलमधील लोकांचे आवडते पेय आहे। आता हे ब्राझील या घटकावरील महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत जे की 7वीचा जुना भूगोल त्याच्यामधले आहेत। ब्राझीलमध्ये कार्निवल हा येथील लोकप्रिय उत्सव आहे। आता गोव्याला सुद्धा कार्निवल हा महत्त्वपूर्ण उत्सव आहे आणि तो दरवर्षी पेपर 1 मध्ये विचारला जातो परिसर अभ्यासला। तसं ब्राझीलमध्ये कार्निवल हा येथील लोकप्रिय उत्सव आहे। आता कार्निवल हा लोकप्रिय उत्सव कोणत्या राज्यातला आहे असा प्रश्न विचारला जातो आणि ह्याच्या बाबतीत कार्निवल हा कोणत्या देशाचा लोकप्रिय उत्सव आहे तर ब्राझीलमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो। ब्राझीलमध्ये कार्निवल हा येथील लोकप्रिय उत्सव आहे। त्यावेळी चित्ररथ निघतात, तेथे रॉक, सांबा इत्यादी नृत्याचे गायकाचे कार्यक्रम होतात। ब्राझीलमधील पशुपालन करणारे गोशाज लोक पोंचो आणि बॅगी पॅन्ट्स हॅट असा पोशाख करतात। ब्राझील देशातील एकूण उत्पन्नापैकी 95% कोकोचे उत्पादन पूर्वेकडील भैया राज्यात केले जाते। आता जगामध्ये कोकोचे उत्पादन घेण्यामध्ये अग्रेसर असा देश कोणता आहे? ब्राझील, हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। आता त्याच्या पुढलं हे ऑब्जेक्टिव्ह आहे तर काय आहे? ब्राझील देशातील एकूण उत्पादनापैकी 95% कोकोचे उत्पादन हे पूर्वेकडील भैया राज्यात होते। ब्राझील हा देश उष्णकटिबंधात येतो। ब्राझील देशाच्या उत्तरेकडील भागातून विषुववृत्त जाते। लोकसंख्येचे आता हे कोणत्या देशातून कोणते वृत्त जाते हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। ऑस्ट्रेलियामधून कुठलं जातं, सौदी अरेबियातून कुठलं जातं हे कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। आता तुम्हाला लक्षात असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा सौदी अरेबियातून कोणते कर्कवृत्त जाते किंवा सौदी अरेबियातून कोणते वृत्त जाते, ऑस्ट्रेलियातून कोणते वृत्त जाते। ब्राझील देशाच्या उत्तरेकडील भागातून विषुववृत्त जाते। आता सौदी अरेबिया आणि ऑस्ट्रेलियाचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण काय? कारण ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। याच्यावरून तुमचा अभ्यास आणखीन चांगला होऊन जाईल। लोकसंख्येची सर्वाधिक दाटी सॅओ पाउलो, बेलो हॉरिझॉन्टे, रिओ डी जानेरो या शहरांच्या त्रिकोणात झाली आहे। आता रिओ डी जानेरो याच्यावरून काय आलं तर वसुंधरा परिषद पहिली जी भरली होती ती इथं भरली होती। ब्राझीलमधील साओ पाउलो हे सर्वात मोठे शहर आहे। ब्राझीलचे राष्ट्रीय चलन ब्राझिलियन रियाल आहे। ब्राझीलचे राष्ट्रीय चलन काय आहे तर ब्राझिलियन रियाल हे ब्राझीलचे राष्ट्रीय चलन आहे। ब्राझीलचा प्रजासत्ताक दिन कधी आहे तर 15 नोव्हेंबर 1889। 15 नोव्हेंबर 1889। ब्राझीलला लँड ऑफ कॉन्ट्रास्ट असे सुद्धा म्हणतात। ब्राझीलला काय म्हणतात तर ब्राझीलला लँड ऑफ कॉन्ट्रास्ट असे सुद्धा म्हणतात। अणुशक्तीचे जनक कोण आहेत तर प्राध्यापक रदरफोर्ड हे आहेत। आता हे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला कुठं पाहायला मिळतात तर 10वीचं जुनं इतिहास त्याच्यामधलं हे आहे। अणुशक्तीचे जनक प्राध्यापक रदरफोर्ड। आता हा इतिहासाचा प्रश्न आहे। भारतीय अणुयुगाचे जनक कोण आहेत तर डॉक्टर होमी गाभा। भारतीय अणुयुगाचे जनक डॉक्टर होमी गाभा। अग्निबाणशास्त्राचा जनक कोण आहे तर गोडार्ड, जे की अमेरिकन आहेत। भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक भारतीय
क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर APJ कलाम हे आहेत. आधुनिक संगणकाचे जनक कोण आहेत? आधुनिक संगणकाचे जनक हे चार्ल्स बॅबेज हे आहेत. आता हे जनकाचं सगळं एकत्र दिलेलं आहे मी तुम्हाला. अणुशक्तीचे जनक प्राध्यापक रदरफोर्ड, भारतीय अणुऊर्जाचे जनक डॉक्टर होमी गाबा, अग्निबाणशास्त्राचा जनक गोडार्ड जे की अमेरिकन आहेत, भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक डॉक्टर APJ अब्दुल कलाम, आधुनिक संगणकाचे जनक चार्ल्स बॅबेज, भारतीय परमसंगणकाचे निर्माते डॉक्टर विजय भटकर. ह्याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला होता. आधुनिक संगणकाचे जनक ह्याच्यावर सुद्धा TETला प्रश्न आलेला आहे. चार्ल्स बॅबेज. भारतीय परमसंगणकाचे निर्माते कोण? तर डॉक्टर विजय भटकर. हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला विचारलेला आहे. धर्मसुधारणा चळवळीचा प्रणेता कोण आहे? तर जॉन विक्लिफ. ह्याच्यावर 2017 आणि 2018ला प्रश्न विचारला गेलेला होता. धर्मसुधारणा चळवळीचा जनक कोण म्हणजे प्रणेता कोण? जॉन विक्लिफ. अप्सरा काय आहे? तर अप्सरा ही भारतीय अणुभट्टी आहे. आपली अप्सरा नाही, ही अप्सरा वेगळी. अप्सरा आहे भारतीय अणुभट्टी आहे. पोखरण. पोखरण काय आहे? तर पोखरण ही भारताची पहिली अण्वस्त्र चाचणी आहे. TETला विचारलं गेलेलं आहे. भारताची पहिली अण्वस्त्र चाचणी कोठे झाली? तर पोखरणला झाली होती. 2021ला प्रश्न विचारला गेलेला आहे. स्पुटनिक हे काय? स्पुटनिक 1 काय आहे? तर रशियाचा उपग्रह आहे. अपोलो 11 काय आहे? तर हे अमेरिकन अंतराळयान आहे. सोव्हिएत रशिया काय आहे? तर सोव्हिएत रशियाचा साम्यवाद आहे. पुन्हा थॉमस जेफरमन. थॉमस जेफरमनचं काय आहे? तर थॉमस जेफरमनचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. सोव्हिएत रशिया साम्यवाद, थॉमस जेफरमन स्वातंत्र्याचा जाहीरनामा. परीक्षेला विचारलेलं ऑब्जेक्टिव्ह. जॉर्ज वॉशिंग्टन काय आहे? जॉर्ज वॉशिंग्टनचं तर वसाहतींच्या सैन्याचे नेतृत्व. वसाहतीच्या सैन्याचे नेतृत्व कोण केले होते? तर वसाहतीच्या सैन्याचे नेतृत्व हे जॉर्ज वॉशिंग्टन यांनी केले होतं. आणि अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? तर जॉर्ज वॉशिंग्टन हेच होते. आता इथं खूप महत्त्वाचे असे ऑब्जेक्टिव्ह आहेत. ते जोड्या लावामध्ये विचारले जातात, सत्यामध्ये विचारले जातात. ते पाहू. लॉर्ड कॉर्नवालिस. लॉर्ड कॉर्नवालिसने काय केली? तर लॉर्ड कॉर्नवालिसने हे नोकरशाहीची निर्मिती केली. नोकरशाहीची निर्मिती कोण केली? तर लॉर्ड कॉर्नवालिसने केली. आता हे सगळे लॉर्ड वगैरे सगळे एकत्र केलेले आहेत, म्हणजे वाचायला, अभ्यास करायला, लक्षात ठेवायला सोपं होऊन जातं. नोकरशाहीची निर्मिती कोण? कॉर्नवालिस. आता हे पाठ करताना कसं करायचं माहिती आहे काय? तुम्हाला इथे एक ट्रिक सांगतो. आता प्रत्येक वेळेस जर आपण असं म्हणलं की नोकरशाहीची निर्मिती लॉर्ड कॉर्नवालिस, सत्यबंधेचा कायदा लॉर्ड बेटिंकन, विधवा पुनर्विवाह कायदा लॉर्ड डलहौसी, असे सगळे लॉर्ड म्हणल्यानंतर लक्षात राहत नसतं. हे लॉर्ड काढूनच टाकायचं डायरेक्ट आपण. नोकरशाहीची निर्मिती कॉर्नवालिस, सतीबंदीचा कायदा बेटिंकन, विधवा पुनर्विवाह कायदा डलहौसी, असं लक्षात ठेवायचं. हे लॉर्ड साईडला काढून टाकायचं, लॉर्ड नंतर जोडायचं. लॉर्ड म्हणलं ना मग नंतर पूर्ण नाव लक्षात ठेवायला थोडंसं अवघड होऊन जातं. नोकरशाहीची निर्मिती कॉर्नवालिस, सतीबंदीचा कायदा बेटिंकन, विधवा पुनर्विवाह कायदा डलहौसी. भारतात पाश्चात्य शिक्षण कोण आणले? तर मेकॅलेने आणले. पुन्हा लॉर्ड जोडा तिथं, लॉर्ड मेकॅले. बंगालची फाळणी कोण केली? तर कर्झन वायलीने केली. लॉर्ड कर्झन वायली असं त्याचं नाव आहे. बंगालची फाळणी 1905ला कोण केली? तर लॉर्ड कर्झन वायलीने केली. आता ही बंगालची फाळणी ज्यावेळेस आपण 5वीचा म्हणा किंवा 8वीचा आधुनिक भारताचा इतिहास पाहिला जातो त्यावेळेस आपल्याला हे पाहायला जातो. कोणते हे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ना हे आधुनिक भारताच्या इतिहासामधले आहे, जे की प्राथमिकला जे की पाठ्यपुस्तक आहे त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आहे 8वीला, त्याच्यामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळून जाईल, ज्याचे की नोट्स आपण ऑलरेडी सगळ्यांना अवेलेबल करून दिलेले आहेत. 8वीचा नवीन इतिहास असो, जुना इतिहास असो किंवा 5वीचा पूर्वीचा आधुनिक भारताचा इतिहास, या सर्वांचं कॉम्बिनेशन करून आपण 8वीच्या नोट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. 8वी इतिहास नवीन जुना असं सर्व एकत्र करून ती PDF 71 रुपयाला आहे. इथं तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल. नोट्स 1, नोट्स 2, नोट्स 3 ह्या सर्वच्या सर्व नोट्स आपण अवेलेबल केलेल्या आहेत. ज्यांना घ्यायचे त्यांनी घेऊ शकतात. चला आपण पुढे जाऊ. लॉर्ड मेकॅले, भारतात पाश्चात्य शिक्षण. लॉर्ड कर्झन, बंगालची फाळणी 1905. आता जातीय निवाडा कोण केला होता? तर जातीय निवाडा हा रॅम्स मॅकडोनाल्ड यांनी केला होता. आता तैनाती फौज कोणाची होती? तर तैनाती फौज हा कायदा कोण केला होता? तर लॉर्ड वेलेस्की यांनी केला होता.
आता पुढे गेल्यानंतर आपल्याला आणखीन महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह पाहायला मिळतात. तर दुहेरी राज्यव्यवस्था कोणाची आहे, तर दुहेरी राज्यव्यवस्था ही रॉबर्ट क्लाइव्ह यांची आहे. आता फ्रान्समध्ये काय होती, हुकुमशाही होती, लोकशाही होती, सामंतशाही होती का दडपशाही होती, तर फ्रान्समध्ये ही सामंतशाही होती. कोणत्या देशामध्ये कोणती शाही होती, आपली पेनाची शाही नाही, लोकशाही, हुकुमशाही, सामंतशाही, दडपशाही अशा शाही असतात त्या आहेत ह्या. तर फ्रान्समध्ये हे सामंतशाही होती. आता सत्ता विभाजनाचा सिद्धांत कोण मांडला व आपल्या टीईटीला आलेला प्रश्न विचारलेला प्रश्न, तर सत्ता विभाजनाचा सिद्धांत हा मॉन्टेस्क्यूनं मांडलेला होता. मग आता सामाजिक विषमतेवर टीका कोण केली होती, तर सामाजिक विषमतेवर टीका हे व्हॉल्टेअरने केली होती. आता सामाजिक करार हा ग्रंथ कोणाचा आहे, आता सामाजिक करार हा ग्रंथ आपल्या रुसो साहेबांचा आहे. आणि या रुसोवरून आठवलं आपल्या टीईटीच्या 2021ला प्रश्न विचारला गेला होता की रुसोनं काय म्हटलं होतं, रुसोनं काय म्हटलं होतं याच्यावर प्रश्न विचारला गेला होता. आणि या रुसोबद्दल आपल्याला 9वीच्या इतिहासामध्ये माहिती पाहायला भेटते. 9वीचा इतिहास जो की जुना इतिहास आहे, नवीन नाही, 9वीचा जुना इतिहास, त्या चॅप्टरमध्ये आपल्याला ही माहिती पाहायला भेटते. सामाजिक करार रुसो, सामाजिक विषमतेवर टीका व्हॉल्टेअर, फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता कोण, रुसो. हे सर्वच्या सर्व ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला येऊन गेलेले आहेत. आता सामाजिक करार आणि एमिल हे ग्रंथ कुणाचे आहेत असा प्रश्न टीईटी 2019ला पेपर 2 मध्ये विचारला गेलेला होता. तर एमिल आणि सामाजिक करार हे रुसो यांचा आहे. आता कॅन्डिड कोणाचा आहे, कॅन्डिड ही कादंबरी कुणाची आहे, तर कॅन्डिड हे व्हॉल्टेअर यांचा आहे. आता मॉन्टेस्क्यूचं काय आहे, तर मॉन्टेस्क्यूचं आहे द स्पिरिट ऑफ लॉज, द स्पिरिट ऑफ लॉज. आणि आता ॲडॉल्फ हिटलरचं काय आहे, माय काल्फ, म्हणजे माय काल्फ हे कुणाचं आहे, ॲडॉल्फ हिटलर. म्हणून आता नाझी पक्ष कुणाचा आहे, पक्षावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. ॲडॉल्फ हिटलर यांचा नाझी पक्ष होता, केमाल पाशा यांचा जनता पक्ष होता. आणि आता हे ॲडॉल्फ हिटलर, केमाल पाशा आपल्याला कुठं पाहायला भेटतं, तो हे ज्यावेळेस आपण 10वीचा जुना इतिहास पाहिला जातो हे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळून जातं. ह्याच्यामध्ये हुकुमशाही आहे, मग कल्याणकारी शाही आहे, वेगवेगळ्या शाही आहेत ते आपल्याला 10वीच्या जुना इतिहासामध्ये पाहायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये दुसरं महायुद्ध सुद्धा आहे. ॲडॉल्फ हिटलरचा कुठला पक्ष होता, नाझी पक्ष, आणि यांची हुकुमशाही होती. केमाल पाशा यांचा कोणता पक्ष होता, जनता पक्ष. आता मायकल वोडवायर यांची हत्या कोण केली, तर मायकल वोडवायर यांची हत्या ही उधम सिंग यांनी केली होती. जॅक्सनचा वध कोण केला होता, तर जॅक्सनचा वध हा अनंत लक्ष्मण कानेरे यांनी केला होता. हे आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये पाहायला मिळून जातं. जॅक्सनचा वध अनंत लक्ष्मण कानेरे, रॅडचा वध चाफेकर बंधू, इथं बध झाले तिथं वध असायला पाहिजे. ॲशचा वध वांची बंधू यांनी केलेला आहे. कर्जन वायली यांचा वध मदनलाल धिंगरा. आता हे सगळं वध आणि हत्या मी तुम्हाला एकत्र करून का दिले, कारण लक्षात राहायला पाहिजे. आता प्रत्येक चॅप्टरमध्ये कुणी तरी कुणाचा वध केलेला आहे आणि ते जम्बलिंग होऊन जातं, लक्षात राहत नाही, त्यासाठी मी तुम्हाला एकत्र करून हे दिलेलं आहे. केमाल पाशा जनता पक्ष, मायकेल वोडवायरची हत्या उधम सिंग, जॅक्सनचा वध अनंत लक्ष्मण कानेरे, रॅडचा वध चाफेकर बंधू, ॲशचा वध वांची बंधू, कर्जन वायलीचा वध कोण केलेला आहे, कर्जन वायलीचा, तर मदनलाल धिंगरा यांनी केलेला आहे. सॉर्डर्सची हत्या कोण केलेली आहे, भगतसिंग व राजगुरू. आता यांची हत्या कोण आणि कशी केली याच्यासाठी आपल्याला 8वीचा जुना इतिहास वाचावाच लागतो किंवा नवीन इतिहास जरी वाचला तरी समजून जातो, जे की पाठ्यपुस्तकामध्ये आहे. गव्हर्नरला गोळ्या कोण घातल्या, तर बीना दासने. का घातल्या, तर ते आपण सविस्तरमध्ये इतिहास पाहिला तर समजून जातं. इस्लाम धर्मीय कालगणनेसाठी काय वापरतात, तर हिजरी वापरतात. हा प्रश्न टीईटी पेपर 1ला 2013 पासून आत्तापर्यंत दरवेळेस वारंवार विचारला जात आहे आणि ह्यावेळेस सुद्धा विचारला जाण्याची शक्यता आहे. इस्लाम धर्मीय कालगणनेसाठी काय वापरतात, हिजरी वापरतात. आता भारतामध्ये प्रचलित असलेली कालगणना कोणती आहे, तर विक्रम संवत आहे,
शालिवंशक आहे. TET पेपर 1ला विचारलं गेलेलं आहे. भारतात पारसी समाज वापरात असलेली कालगणना कोणती आहे? तर शहनशाही. हा ऑब्जेक्टिव्ह TET पेपर 1लाही विचारलं गेलं होतं, 2लाही विचारलं गेलं होतं, 2017ला विचारलं होतं, 2019ला विचारलं होतं, 2021ला विचारलं होतं. तुम्ही पेपर 1 पेपर 2 हे पूर्वीचे सामाजिक शास्त्र असो परिसर अभ्यास असो उघडून बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल. इस्लाम धर्मीय कालगणनेसाठी हिजरी. भारतात प्रचलित असलेली कालगणना विक्रम संवत. शालिवंशक. भारतात पारसी समाज वापरत असलेली कालगणना कालगणना कोणती? तर शहनशाही. तर अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा भरपूर ऑब्जेक्टिव्ह पाहिलेले आहेत. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि कालच एका व्यक्तीने किंवा एका विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो त्यांनी प्रश्न विचारला होता की सर तुम्ही जे काय सामाजिक शास्त्राचे ऑब्जेक्टिव्ह घेतात हे परीक्षेला विचारतात का? तर आज हे त्याचं प्रूफ आलेलं आहे की हे परीक्षेला विचारलेले आहेत. पेपर सहित मी सांगितलेलं आहे कोणत्या ह्याच्यामध्ये विचारलेलं आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मी जे काही व्हिडिओ टाकतोय जे काही नोट्स टाकतोय हे परीक्षेला विचारलेलं असतं, परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच असतं आणि फक्त TET साठी त्याच दृष्टिकोनातून आपले व्हिडिओ असतात. त्यामुळं गैरसमज करून घेऊ नका की परीक्षेला विचारलं जाईल किंवा नाही. 100% विश्वास ठेवा. जेवढं काही देतोय जेवढं काही सांगतोय याच्यातून तुम्हाला 100% फायदा होईल. आणि ज्या दिवशी तुम्ही पेपरला जाल त्या दिवशी तुम्हाला लख प्रकाश पडेल की आपण ज्या काही नोट्स घेतल्या होत्या जे काही सांगितलं होतं जसे काही ऑब्जेक्टिव्ह घेतले होते ॲज इट इज परीक्षेला आलेले असतील किंवा त्या धर्तीवर असतील. असो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपण नवीन नोट्स लॉन्च केलेले आहेत. हे नोट्स ज्यांना घ्यायचे त्यांनी घेऊ शकता. इथं खाली तुम्हाला डिस्प्ले दिसत असेल नोट्स 1 नोट्स 2 नोट्स 3 हे तुम्ही घेऊ शकता. आपला परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र आहे विज्ञान आहे आणि लवकरच आपले मानसशास्त्राच्या नोट्ससुद्धा येणार आहेत. तर त्वरा करा, परीक्षेचे दिवस कमी राहिलेत आणि ह्या नोट्स घ्या आणि फायदा करा. नोट्सची किंमत जास्त आहे म्हणून हायगाई करू नका. लगे विचारील मार्केटमध्ये गेलो की आपण 500-600 रुपयाला आपल्याला सगळे टेक्स्ट बुक भेटून जातील. शालेय पाठ्यपुस्तकातून शालेय पाठ्यपुस्तक भेटून जातील, शालेय पाठ्यपुस्तकं भेटतील. पण तुम्ही ते वाचणार कधी, त्याच्या नोट्स कधी करणार, रिव्हिजन कधी करणार? इथं मी तुम्हाला ऑलरेडी नोट्स देतोय ना, नोट्स घ्या. अहो इकडं तिकडं चहा पाण्याला गेलं सुपारी खायला गेलं तर 400-500 रुपये जातात. हॉटेलमध्ये जेवायला गेले की 1000-1 रुपये जातात. आणि आपल्या नोट्स पण काय तेवढ्या महागाच्या नाही आहेत, कमीमध्येच आहेत. आणि विशेष करून तुम्हाला TET पास करायला सोप्या आहेत त्या दृष्टिकोनातूनच नोट्स आहेत. त्यामुळे जास्त अवांतर विचार करू नका, जास्त डोकं लढू नका. पैसे गेलेले हरकत नाही आहे पण रिझल्ट 100% आहे. ज्यांना नोट्स घ्यायचे त्यांनी हे नोट्स घेऊ शकता. नोट्स 1 नोट्स 2 नोट्स 3. तर ठीक आहे.